नमस्कार मित्रांनो. मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आपण बुद्धिमत्ताचे क्लास चालू केले होते आणि त्याच्यामध्ये आपण काहीतर नातेसंबंध ह्या टॉपिकला सुरुवात केली होती. बघा, हे क्लास कशासाठी आहेत तर सरळ सेवा, पोलीस भरती, वनरक्षक व अशा अनेक परीक्षांसाठी हे क्लास उपयुक्त आहेत. आणि याच्यामध्ये बघा आपण टाईप नंबर 1, एक मिनिट. टाईप नंबर 1 आणि 2 कंप्लीट केले होते. ठीक आहे. त्याच्यावरती आपल्या काय झाले तर 2 क्लास झाले आहेत. जर त्या तुम्ही 2 क्लास पाहिले नसाल, तर आधी ते बघून घ्या. त्याच्यानंतर ह्या क्लासवरती याल. ठीक आहे. आणि आजचा काय आहे तर मित्रांनो, क्लास नंबर 3 आणि काही तर नातेसंबंध ह्या टॉपिकचा शेवटचा क्लास. नातेसंबंध काही खूप मोठा टॉपिक नाही आहे मित्रांनो. छोटासा टॉपिक आहे. फक्त त्याच्यावरचे टाइपवरचे प्रश्न आपल्याला समजले पाहिजे. आणि तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की मुख्यतः 3च टाइप बनतात. चला, आजच्याने क्लास कंप्लीट झाल्यानंतर काय करणार आपण, जो पुढचा रविवार येणार त्या रविवारी आपण चांगल्याने याच्यावरती प्रॅक्टिस करून घेणार किंवा मे बी उद्यापासून देखील प्रॅक्टिस ते पाहू. तर चला, जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तेच नातेसंबंध, रक्तसंबंध. काही तर PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राच्या. चला, आपलं टाईप नंबर काही तर 2 कंप्लीट झाले होते आणि टाईप नंबर 3 पासून आपल्याला सुरुवात करायची होती. एक गोष्ट प्रॅक्टिस करून आले का तुम्ही घरून? बघा, जेव्हापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला हा टॉपिक कळणार नाही. कारण की नातेसंबंध बघायला गेलं तर सोपी पण आहे आणि कठीण पण आहे. डिपेंड करते ते तुम्हावर किंवा कोणत्या पण गोष्टी सोपी पण आहेत, कठीण पण आहेत. पण तुम्ही त्याची प्रॅक्टिस कशी करते, काय करते ते सर्वच्या सर्व तुम्हावरती डिपेंड करते. तर चला, आज काय शिकणार आपण टाईप नंबर 3 आणि आज याला कंप्लीट करून घेऊ. बघा, नोट आहे एक. काय, थोडे ह्या गोष्टी जाणून घ्या तुम्ही. बघा, आर्चीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी कोण होणार? बघा, आर्चीला वडील आहेत आणि त्या वडिलांना फक्त एकुलती एक मुलगी आहे. तर ते कोण होणार? तर ते स्वतः कोण होणार? तर आर्चीच होणार. ते कोण होणार? स्वतः आर्ची. हे समजते ना? डायरेक्ट याच्यासाठी काही डायग्राम वगैरे काढायची गरज आहे का? नाही. दुसरा पहा, अनुष्काच्या वडिलांचा एकलुता मुलगा. अनुष्काचा कोण? अनुष्काला वडील आहेत आणि त्या वडिलांना एकलुता मुलगा आहे. एकलुता मुलगा म्हणजे एक मुलगा, त्याला अनेक बहिणी राहू शकतात. तर तो अनुष्काचा कोण होणार? भाऊ. जर हे दोन उत्तर तुम्ही तोंडी दिले असेल मित्रांनो आणि तोंडीच तुम्हाला समजले असेल, तर हा टाईप तुमच्यासाठी फार सोपे आहे. नाहीतर सर्वात कठीण हाच टाईप आहे आणि सर्वात सोपा पण हाच टाईप आहे. ते तुम्हाला समजल्यावरची गोष्ट आहे. बघा, याला आपण डायग्रामनी पण सोडवू शकतो, विदाऊट डायग्रामनी पण सोडवू शकतो. दोन्ही पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार. बघा, शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली. शेजारच्या व्यक्तीची ओळख करत आहे आणि त्याची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्यांचे वडील. कोणाचे वडील? त्या व्यक्तीचे वडील. माझ्या वडिलांचे एकुलते एक मुलीचे. त्यांचे वडील माझ्या. म्हणजे बघा, एका व्यक्तीकडे हा व्यक्ती आहे, याची ओळख करून देताना एक कोण म्हणाली? स्त्री म्हणाली. काय? याचे वडील, ह्या व्यक्तीचे काही तर वडील, ह्या व्यक्तीचे वडील माझ्या वडिलांचे एकुलते एक मुलीचे. माझे वडील म्हणजे कोण? हिचे वडील, ह्या स्त्रीचे वडील. आणि ह्या स्त्रीच्या वडिलांना काही एकुलती एक मुलगी आहे म्हणजे कोण होणार? हे स्त्रीच होणार. ठीक आहे. त्यांचे वडील माझ्या वडिलांचे एकुलते एक मुलीचे काय आहेत तर सासरे आहेत. म्हणजे याच्या एकुलती एक मुलगी काय तर ही, हिचे हे काय आहेत तर सासरे आहेत. म्हणजे ह्या मुलाचे वडील ह्या स्त्रीचे काय आहेत तर सासरे आहेत. तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय काय होणार? नवरा बायकोच होणार ते. दोघे काय होणार? नवरा बायकोच. बघा, सून आणि सासरा नाही होऊ शकणार, कारण की ह्या व्यक्तीची गोष्ट केली आहे. ह्या व्यक्तीची आणि हे स्त्रीची सून आणि सासरा होणार का? नाही. भाऊ बहीण तर होऊच नाही शकत. सासू आणि जावई नाही होणार. काय होणार? नवरा आणि बायको. हा एक नंबरचा आहे. ठीक आहे. कोणता ऑप्शन? तर पहिला ऑप्शन हा काय आहे तर एकदम बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीने थोडा डोकं लावून लॉजिक लावावा लागतो. समजलं? चला, पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विराट अनुष्काला म्हणाला. एका व्यक्तीकडे बोट दाखवला आणि कोण म्हणाला? विराट अनुष्काला म्हणाला, त्याची आई, त्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. तर अनुष्का त्या व्यक्तीची कोण? बघा,
कोण होणार? आई होणार. कोणता ऑप्शन नंबर 3? कारण की बघा, त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. एकमेव मुलगी म्हणजेच मग कोण होणार? त्याच्या वडिलाची ते अनुष्काच मुलगी होणार आणि ह्या मुलीचा कोण होणार? तो मुलगा होणार. नाही समजलं? पहा. विराट एका व्यक्तीकडे बोट दाखवून अनुष्काला म्हणाला, त्याची आई म्हणजे जो व्यक्ती आहे, ठीक आहे, हा जो व्यक्ती आहे याची काही तर आई, याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. म्हणजे हे आई कोण होणार? हिचे वडील. ह्या वडिलांना एकमेव मुलगी आहे. म्हणजे तुझ्या वडिलांना एकमेव मुलगी आहे म्हणजे हे आईच कोण होणार? तर अनुष्का. अनुष्काच्याच वडिलाला एकमेव मुलगी आहे म्हणजे ती कोण होणार? अनुष्काच होणार. मग काय म्हणते? तर अनुष्का त्या व्यक्तीची कोण होणार? म्हणजे ही जे अनुष्का आहे त्या व्यक्तीची कोण होणार? तर आई होणार. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 हा काय आहे? तर एकदम बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हा काही होणार? एकदम बरोबर होणार. समजलं? चला, तुम्ही डायग्रामचा पण वापर करू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला समजत असेल तर ते पण वापर करू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 3. एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून आरची म्हणाली. एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून आरची म्हणाली, त्याची आई, त्याच्या आईची एकलुती मुलगी माझी आई आहे. त्याच्या आईची एकलुती मुलगी माझी आई आहे. तर आरची त्या व्यक्तीची कोण? चांगला प्रश्न आहे. एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून आरची म्हणाली. बघा, ह्या व्यक्तीकडे बोट दाखवून कोण म्हणाली? तर आरची म्हणाली, त्याची आईची म्हणजे याच्या आईची एकलुती मुलगी म्हणजे याची आईची एकलुती मुलगी म्हणजे याची कोण होणार? बहीण. बहीण. त्याच्या आईची एकलुती मुलगी माझी आई आहे. म्हणजे हे आई कोणाची आहे? तर हे आर्चीची आई आहे. हे आई कोणाची आहे? तर आर्चीची. ओ, आर्ची नाही, काय लिहायला पाहिजेत मला? आई. हे कोण होणार? तर आर्चीची कोण होणार? तर आई. तर मग काय म्हणते? आर्ची त्या व्यक्तीची कोण होणार? बघा, बहिणीची मुलगी कोण होणार? तर भाची होणार. अरे, जे उत्तर आहे त्याचे ऑप्शन काय पाहिजे तिथं? हा दुसरा ऑप्शन काय होणार? तर आर्ची त्या व्यक्तीची कोण होणार? तर भाची होणार. बघा, बहिणीची मुलगी कोण होते? तर भाची होते. समजलं? चला, पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? परश्या रामला म्हणाला, तुझी आई. परश्या काय म्हणाला? तुझी आई माझ्या वडिलांच्या मुलाची पत्नी आहे, पण माझ्या वडिलांना केवळ एकच अपत्य आहे. तर परश्यारामचा कोण? परश्यारामचा कोण? कोण होणार? वडील होणार. परश्यारामला म्हणाला, तुझी आई. बघा, परश्यारामला म्हणाला, रामची कोण? तर आई. रामची कोण? तर आई. परश्यारामला म्हणाला, तुझी आई माझ्या वडिलांच्या मुलाची. याची आई कोणाच्या? रामच्या वडिलांच्या. नाही, कोणाच्या? परश्याच्या वडिलांच्या. सॉरी, कोणाच्या वडिलांच्या? तर परश्याच्या. अरे, एक मिनिट. परश्याच्या वडिलांच्या. ठीक आहे. एकलुत्या केवळ एकच काय म्हणते? परश्यारामला म्हणाला, तुझी आई माझ्या वडिलांच्या मुलाची पत्नी आहे. याची आई याच्या वडिलांच्या मुलाची काय आहे? तर पत्नी आहे. पण माझ्या वडिलांना केवळ एकच अपत्य आहे म्हणजे हे दोघंही काय होणार? तर पती पत्नी होणार. दोघंही काय होणार? पती पत्नी होणार. एकच अपत्य आहे. तर परश्यारामचा कोण? तर हा परश्यारामचा कोण होणार? तर कोण होणार? आईच्या पती कोण होणार? वडील होणार. कोण होणार? वडील होणार. हे असेच प्रश्न सोडवायला लागतात मित्रांनो. ठीक आहे. बघायला डायरेक्ट उत्तर निघून जातो यांच्या. तेवढे काही कठीण पण नसतात. पण जर तुम्हाला तसं नसेल समजत तर हे अशा पद्धतीनं लॉजिक लावून तुम्हाला हे सोडवावे लागतात. समजलं? चलो, पुढचा पाहूया प्रश्न. बघा, एका फोटोमधील महिलेकडे बोट करून राजेश म्हणाला. एका फोटोमधील महिलेकडे बोट करून राजेश म्हणाला, ठीक आहे, तिच्या आजोबाची एकलुती एक मुलगी ही माझी बायको आहे. तर राजेशचे त्या महिलेशी नाते काय? इथं पण काय होणार? वडीलच होणार. बघा ना, एका फोटोमधील महिलेकडे बोट करून राजेश म्हणाला. ही महिला आहे ती. ही कोण आहे? ती महिला आहे. ठीक आहे. तिच्या आजोबाची एकलुती एक मुलगी. हिला आजोबा असणार. हा असंच आजोबा काढणार.
आणि याला काय आहे, एकुलती एक मुलगी, म्हणजे हिची कोण होणार, आई. हिची कोण होणार, आई. तिच्या आजोबाची एकुलती एक मुलगी, ही माझी बायको आहे. तर हे कोणाची बायको आहे, तर हे राजेशची बायको आहे. कोणाची बायको आहे, राजेशची बायको आहे. तर राजेशचे त्या महिलेशी नाते काय, म्हणजे राजेश त्या महिलेचा कोण होणार, साहजिकच आहे, आईच्या पती कोण होणार, वडील. म्हणजे कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 हे काय आहे, तर एकदम बरोबर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 6 वाचा बरं एकदा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा बरं. चला लवकर वाचा. चला झाला वाचून. काय आहे उत्तर पहा. एका मुलीकडे निर्देश करताना अरुण म्हणाला, ती माझ्या आजोबाच्या मुलाची. ती कोणाच्या, अरुणच्या आजोबाच्या मुलाची, म्हणजे काय, अरुणच्या वडिलाची. अरुणच्या वडिलाची एकलौती मुलगी आहे. तर त्या मुलीचे अरुणशी नाते काय, साहजिकच आहे. अरुणची कोण होणार, ते बहीण होणार. वडिलांची मुलगी कोण होते रे, बहीणच होते. आहे ना सोपी. चलो पुढचा पाहूया. बघा काय म्हणते, एका महिलेची ओळख करून देताना एक व्यक्ती म्हणाला. एका महिलेची ओळख करून देताना काय म्हणाला, एक व्यक्ती म्हणाला, हिच्या आईच्या पतींची बहीण. हिच्या आईच्या पतींची बहीण माझ्या वडिलांची बहीण आहे. तर त्या व्यक्तीचे महिलेशी नाते काय. बघा महिलेची ओळख करून देताना म्हणाला, हे झाली ती महिला. ठीक आहे. हिच्या आईच्या पतींची बहीण, हिची हे आई झाली. ठीक आहे. आईचे पती आणि ह्या पतीची काही तर बहीण. ह्या पतीची काही तर बहीण. ठीक आहे. माझ्या वडिलांची बहीण आहे. माझ्या वडिलांची काय म्हणते, तर बहीण आहे. ठीक आहे. तर त्या व्यक्तीचे त्या महिलेशी नाते काय. बघा साहजिकच आहे, तो व्यक्ती ह्या महिलेचा कोण होणार, भाऊ. कारण की त्याच्याच वडिलांची ही काय आहे म्हणते, बहीण आहे म्हणते. तर साहजिकच आहे, हा पण म्हणजे हा जो ह्या महिलेचा वडील आहे, तर हा कोण होणार, त्याचा पण वडीलच होणार. तर म्हणजे कोणता नाता लागणार, तर भाऊ. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3 हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. बघा ना, हिच्या आईच्या पतीची बहीण, म्हणजे त्या महिलेच्या आईच्या पतीची बहीण माझ्या वडिलांची बहीण आहे. याच्या वडिलांची बहीण आहे, म्हणजे त्या महिलेचे वडील आणि याचे वडील काय आहेत, तर सारखेच आहेत. तर त्या व्यक्तीचे त्या महिलेशी नाते काय, म्हणजे तो व्यक्ती त्या महिलेचा कोण होणार, तर भाऊ होणार. कोण होणार, भाऊ होणार. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, फोटो मधील व्यक्तीकडे निर्देशन करून रुपाली म्हणाली. एका फोटोकडे व्यक्तीकडे निर्देशन करून रुपाली म्हणाली, त्या व्यक्तीच्या आईचे एकुलते एक अपत्य. त्या व्यक्तीच्या आईचे एकुलते एक अपत्य म्हणजे माझी आई आहे. ठीक आहे. तर फोटोमधील व्यक्तीशी रुपालीचे काय नाते, म्हणजे हे रुपाली त्या फोटोमधील व्यक्तीची कोण होणार, तर मुलगी होणार. कोण होणार, मुलगी होणार. कारण की बघा ना, त्या व्यक्तीच्या आईचे एकुलते एक अपत्य म्हणजे माझी आई आहे. ठीक आहे. तर फोटोमधील व्यक्तीशी, हा ठीक आहे, फोटोमधील व्यक्तीशी काय होणार, तर मुलगीच होणार. तरी पण एकदा क्रॉस चेक करू. ठीक आहे. काय म्हणते, त्या व्यक्तीचे, जे फोटोमध्ये व्यक्ती आहे समजू हे आहे. ठीक आहे. त्या व्यक्तीच्या आईचे, ह्या व्यक्तीची काय, आई. त्या व्यक्तीच्या आईचे एकुलते एक अपत्य म्हणजे माझी आई. म्हणजे हे काय होणार, तर हे काय होणार, त्या रुपालीची आई. हे काय होणार, रुपालीची काय होणार, तर ही आई होणार. त्या व्यक्तीच्या आईचे एकुलते एक अपत्य म्हणजे माझी आई. तर फोटोमधील व्यक्तीशी रुपालीचे नाते, तर रुपाली काय होणार, त्या व्यक्तीची मुलगी होणार. म्हणजे रुपालीचे सांगायचे आहे. ठीक आहे. रुपालीचे त्या व्यक्तीशी काय होणार, तर मुलगी होणार. हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, एका पुरुषाकडे बोट दाखवून मनीषा म्हणाले. एका पुरुषाकडे कोण बोट दाखवत आहे, मनीषा दाखवत आहे. ठीक आहे. तो माझ्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा लहान मुलगा आहे. तो माझ्या सासऱ्याचा म्हणजे कोणाच्या, मनीषाच्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा, म्हणजे मनीषाच्या सासऱ्याच्या एकुलता एक मुलगा कोण झाला, मनीषाचा नवरा. मनीषाच्या नवऱ्याच्या एकुलता एक मुलाचा लहान मुलगा आहे, म्हणजे मनीषाच्या नवऱ्याचा लहान मुलगा आहे. तर मनीषाचे त्या लहान मुलाच्या वडिलांचे नाते काय, काय होणार, पत्नी होणार. अरे त्या मुलाचे वडील कोण होणार, मनीषाची पत्नी होणार. कारण की मनीषाच्या सासऱ्याचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण होणार, मनीषाचा पतीच होणार. तर मनीषा त्या
मनीषाचे त्या लहान मुलाच्या वडिलांचे कोणते नाते आहेत? तर पत्नीचे नाते आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. आणि ह्या टाईपचा काहीतर शेवटचा प्रश्न. काहीतर एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला. एका व्यक्तीकडे बोट दाखवता विजय रोहिणीला म्हणाला, त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. म्हणजे त्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण? बघा. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय म्हणाला, हा व्यक्ती आहे. ठीक आहे. कोण म्हणाला? रोहिणीला म्हणाला. त्याची आई म्हणजे ह्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. म्हणजे ह्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव म्हणजे हे जे वडील आहे, ठीक आहे, याची काही आहे तर एकमेव मुलगी आहे. एकमेव मुलगी म्हणजे ती एकटी मुलगी आहे, म्हणजे त्या वडिलांची मुलगी कोण होणार? रोहिणी. म्हणजे हे कोण होणार? तर हे होणार रोहिणी. हे कोण होणार? रोहिणीच होणार ना. बरोबर आहे का नाही? तर मग काय म्हणजे तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण? रोहिणी त्या व्यक्तीची कोण होणार? आई होणार. रोहिणी त्या व्यक्तीची कोण होणार? तर आई होणार. हा काही आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. सोपी टाईप होता मित्रांनो, जास्त काही झंझटवाला काम नव्हता, म्हणून आपण तेवढं काही डीपली गेलं नाही. तर चला, अशा पद्धतीने अरे हा थँक्यू असा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काहीतर आपला नातेसंबंध टॉपिक एकदम कंप्लीट झाला आहे मित्रांनो. साठी काय करायचं आहे? तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. तर चला, जास्त क्लासला न लांबवता आपण इथंच ठेवून देऊ आणि मे बी लवकरात आपण याच्यावरती प्रॅक्टिस देखील करू. तर चला, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.